शरद पवारांच्या खेळीमुळे हसन मुश्रीफ यांच्यासाठी कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. या संदर्भात कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कविता राणे यांनी. नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या बोलबिंदाच्या या एपिसोडमध्ये मी आले गडिंग्लजमध्ये. महाराष्ट्राचं दक्षिण टोक पण स्वतःचं विशेष अस्तित्व टिकवून ठेवणारं शहर याची ओळख. माझ्या पाठचा पुतळा पाहिला तर तुम्हाला त्याची झलक पटेल, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे चौकामध्ये दिसतात. नमस्कार, इथलेच मतदार का? बर, काय झालाय का विकास मतदारसंघात? झालाय चांगला झालाय. काय वाटतंय, हवा काय आहे? महायुती. का बरं? चांगली कामं केली आहेत. महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळाले. परत PM किसान योजना, CM मुख्यमंत्री किसान योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसा मिळाला. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा धडकी घेणारी आहे. कुठले? गडिंग्लज. सायकल घेऊन कुठे निघालात? काय मतदारसंघात हवा काय आहे? काय आता काय समजत नाही का हो? दोन्हींचं बी काय जोर आहे का दोघांचं काय वाटतं? मुश्रीफ साहेबांचा जोर दिसतो, घाटगे साहेबांचा जोर काय समजत नाही. काय समजत नाही? का पण एवढा गोंधळ का? काय समजत नाही आता काय पक्ष बदलले म्हणून? काय समजत पक्षफुटीमुळं इकडचे तिकडे गेले, तिकडचे इकडे आले. बर, या काय NCPचं घड्याळ दिसतंय. मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब हा. मुश्रीफ साहेब एक संवेदनशील आमदार आहेत. त्यांनी या भागाचा अतिशय मोठा विकास केलेला आहे. बरं, विकासामध्ये त्यांना महाडॉक्टर अशी पदवी मिळालेली आहे. ते श्रावण बाळ म्हणून साहेबांना ते ओळख. सगळं ठीक आहे, पण ते असं म्हणतात की पक्ष सोडून गेले, गद्दारी केली, शरद पवारांची साथ सोडली. अजिबात नाही. हा सगळा म्हणजे साहेबांच्या वरती ठपका ठेवण्यासाठी. मग शरद पवारांची साथ नाही का सोडली? नाही, साहेबांच्या संमतीनेच साहेब गेलेले आहेत म्हणजे दोन्ही पण राष्ट्रवादी एकत्र आहेत. भविष्यात एकत्र येतील काय सांगता येत नाही. गडिंग्लज मधल्या आणखीन काही नागरिकांशी बोलूयात. नमस्कार, पळून कुठे चालले काका? हा, तुम्ही कोण? मी अनिल मोर्ती जाधव. काय करता? रिक्षा चालवता. काय वातावरण? मुश्रीफ साहेब. का बरं? कुठलंही कवा बी जावा, कुठलंही बी काम मुश्रीफ साहेब एका गोष्टीने करते. कधी सकाळी 6ला गेला तर मी माझंच काम त्यांनी सकाळी 6ला गेलेलं केल्यात. त्याच्याने एक लेडीचं कणी त्याने पूर्ण म्हणजे कणी सर्जरी करायची. ओके, मुश्रीफ साहेब कामं करतायत. नमस्कार, कुठले? गडिंग्लज. काय इलेक्शनचं वारं काय आता बघूया की गद्दारी केल्यात त्यांना जरा मार बसेल असं वाटते. होय. मग मुश्रीफ साहेबांना फटका बसणार? थोडंफार बसणार. थोडाफार बसणार. का गद्दारी केली म्हणून? नाही, कामांचं श्रेय चांगलं आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. खरं त्यांची तत्व बरोबर नाहीत. काय कुठली तत्व नाही आवडत? इकडं तिकडं पळणे, तिकडं इकडं पळणे. आपण आता त्यांच्या पलीकडे आहेत, ते पण इकडनं तिकडेच पळाले. ते आपल्या फायदेशीरीसाठी जायला नाहीत. ते राजे आहेत. ते राजे आहेत. राजांनी काही केलं तरी चालतं? नाही, असं काय केलं? खानदानी पैसा आहे त्यांच्याकडे. खानदानी पैसा आहे त्यांच्याकडे. खानदानी पैसा नाही यांच्याकडे. खानदानी पैसा नाही. चुकीचं बोलताय ते. काय वाटतंय? जरा मुश्रीफ साहेबांचं पाडं जड आहे असं वाटतं. का पण? हा कामाचा माणूस आहे, जरा अनुभव राजकारणातला आहे. आणि हे का नको? ते आता जरा राजकारणात थोडे दिवस झाले ना, कच्चे वाटतात. हो, जरा कच्चे वाटतात. जरा थोडा अनुभव कमी वाटतो आणि आहेत मुश्रीफ साहेब आहेत बरे. पण राष्ट्रवादी फुटल्याचा परिणाम नाही होणार? मला काय वाटत नाही असं. तुम्हाला नाही वाटत? ताई, मिळाले का लाडकी बहीणचे पैसे? किती मिळाले? आम्ही कर्नाटकच आहे. कर्नाटकचे आहेत. बर, आम्हाला मिळाले, आमच्या पण घरी आहेत. लाडक्या बहिणीचे विषय आम्हाला मिळाले. ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊया. ताई, कुठल्या? गडिंग्लज का? बर. अहो, मी काय विचारते ते सांगा. लाडकी बहीणचे पैसे मिळाले की नाही? कसलं लाडकी बहीण नाही काय मिळाले? मिळाले? का? आम्हाला फॉर्म भरला की नाही? भरून भराय नाही. मला शिक्षण बी नाही, काय नाही. मला काय कळत बी नाही. मग आता एवढा व्यवसाय करता आणि कळत व्यवसाय नाही आहे का? काय हातातला व्यवसाय आहे. मग पैसे कसे काय मोजता येणार व्यवसाय करताना? पैसे मोजता येते नाही. मला काय कळत. काय कामं झालीत का? काहीच कळत नाही मला बघा. काहीच कळत नाही. बर, चला. नाव काय? इक्बाल पटेल. कुठले आहात? गडिंग्लज. गडिंग्लज. काय इलेक्शनचं काय वाटतंय तुम्हाला?
काय आहे सगळं चाललंय व्यवस्थित. कुणामुळे लढत चांगली होते का एकतर्फी होते? आता काय त्यांच्या माहिती, आता मला का त्यातला नाही समजत. नाही समजत. आज मुश्रीफ साहेब येणार का परत? काय सांगता येत नाही आता कोण येणार काय, एवढे लोक उभे आहेत. एवढे लोक उभे आहेत, गोंधळ उडालाय. गोंधळ उडालाय. सगळीकडे समोर फक्त लोकच लोक दिसायला लागले, 15 लोक आहेत. कोण येणार कोण नाही काय समजत नाही. समजत नाही. हा. काय काका म्हणून ते- काय लावलं एवढं पाठीमागे? हे जरा पाळणा आलोय हो. काय नाही आलं? पाळणा अच्छा, बाळाचा पाळणा आहे हा. हो, हो, अरे, मुलगीचं पाळणा ते- दिसत नाही आता. आज जरा बारसा आहे म्हणतात अरे वा वा वा, शुभेच्छा तुम्हाला. हो, हो. नातवाचं वर्ष हो हो नातवाचं बोला. काय मतदारसंघात काय वाटतंय? काय लय उमेदवार आहे तो, काय पक्ष बदलले त्याच्यामुळे कुणाचं काय सांगता येत नाही आता जरा सगळेच पक्ष बदलले. बदलत प्रत्येकाचं आता काय लोकांच्या मनात काय आता कळू शकत नाही तेवढं आम्हाला. हवा कुणाची वाटतेय? हवा दोन्ही सारखेच आहेत साधारण असं वाटतंय. झालेत मतदारसंघात. हा त्यांनी बी काम केले हो, राजेने बी काम केले, ह्यांनी बी कामं केल्यात, ह्यांनी कामं आणल्यात भरपूर. मुश्रीफ साहेबांनी आणल्यात, सोडा कामं झाल्यात. कुठले? मुश्रीफ साहेब अरे काय विचारायच्या अगोदरच मुश्रीफ साहेब का बरं? सगळ्या गडिंग्लजकरांना मुश्रीफ साहेब का हवेत? त्यांनी हॉस्पिटलची कामं करतात, इकडचे रोडचे कामं वगैरे झालेले आहेत. झालेले. लोकांचं मुश्रीफ साहेबांचं सहकार्य चांगलं आहे आणि सगळ्या लोकांना सहकार्य आहे. त्यांनी कुठल्याही लोक काही कामं जरी गेले तर त्यांना मदत केल्याशिवाय परत लावून देत नाहीत. काका नमस्कार. नमस्कार. कुठले? गडिंग्लज. काय वातावरण? वातावरण काय तुतारी आमच्याकडे. तुतारी का बरं? होय. तुतारी का? झाली की आता 25. साहेबांची साथ नाही सोडायची. होय. हा. साहेबांची साथ नाही सोडायची आणि झाली की आता यांना किती वेळा द्यायचंय. पण कामं केली म्हणतात लोक. नवीन लोकांना चान्स द्यायला पाहिजे. कामं केली की कामं करा सगळीच करतात की. होय. काय नव्यानं का संधी? हा नव्यानं का संधी? नव्याला आता नवीन द्यायचं बनवून. नवीन द्यायचं. काय नाव? देसाई, श्रीकांत देसाई. काय वातावरण वाटते? काय दोघांची आहे, काट्याची टक्कर आहे. संबंधित राजे आणि मुश्रीफ साहेब दोघांची काट्याची टक्कर आहे. राष्ट्रवादी कुठले ती आता दिसणार का कोणाचं पारडं होणार ते? कारण दोन्ही राष्ट्रवादीकडनं तिथे आहेत. दोन्ही हां बरोबर आहे आहे की ना? दोन्ही राष्ट्रवादीकडून आहेत. काय मुश्रीफ साहेबांचं थोडंसं काम चांगलं आहे. पण मग अजित पवारांना साथ मिळेल का शरद पवारांना? लोकांचं कसं असते, कोण काम करते त्याच्या पाठीशी लोक उभा राहतात आहे की नाही. पण गडिंग्लजमध्ये हसन मुश्रीफ यांची हवा जास्त आहे हवा जास्त. आहे की काम आहे त्यांचं, बाकी काय नाही. काम आहे टच आहे. टचमध्ये आहेत ते. नमस्कार. नमस्ते. काय वाटते? काय कसं काय दोघांचे बी चुरस चांगली आहे. दोघांनी बी पाठिंबा लोकांचा भरपूर आहे, पण आता काय मतदान होईल त्याच्यावर डिपेंड्स आहे. आता लोकांमध्ये गोंधळ? हाय गोंधळ चालू आहे, गोंधळ चालू आहे. अटीतटीचा होणार सामना. कुठले? गडिंग्लज. गडिंग्लज. काय करता? मार्केटिंग मार्केटिंग करता. कसलं मार्केटिंग करता? डायग्नोस्टिक सेंटर. मेडिकल फील्डमध्ये. काय इथे आता कुणाचा कार्यक्रम होणार, कुणाचं ऑपरेशन होणार? काय तसं काय कन्फर्म सांगता येत नाही, कारण 50-50% आहे ना. 50-50%? 50-50% कसं व्हायचं? कोणाला तरी एकाला 51% मिळवायला लागतील की नाही? हं? लागणार की. काय वाटते मुश्रीफ साहेब का? बऱ्यापैकी मुश्रीफ साहेबांचं. बऱ्यापैकी मुश्रीफ. विकासाच्या मुद्द्यावर गडिंग्लजकरांचे खूप तक्रारी नाही आहेत, पण हसन मुश्रीफ हा ॲक्सेसिबल सहज भेटणारा नेता असल्यामुळं तो जवळचा वाटणाऱ्या मताचे अनेक मतदार इथे भेटलेत. पण हा अगदी एका भागामधल्या लोकांशी बोलल्यानंतर जाणून घेतलेला कल आहे. मतदारसंघ बराच मोठा आहे, त्यामुळे मतदारसंघातल्या आणखीनही काही नागरिकांशी बोलल्यावर याचा खरा अंदाज येईल. गडिंग्लजहून कॅमेरा पर्सन जेतूसह कविता राणे, NDTV मराठी.